सोशियली अटी गर्भवास फेरे आयुधाचे भार वागविता. सोशियली अटी गर्भवास फेरे आयुधाचे भार वागविता. वाहुनी सकळ आपुलिये माथा भारदासा चिंता. पाहुनी दी देखो निधी निधी काळाची हाती सेवकासी. तुका म्हणे ऐसी बिदावडी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताची. दुसरे चरणा संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर. यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं. विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. जयांचे केनिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. सोसियली आटी गर्भवास फेरे. सोसियली आटी गर्भवास फेरे आयुधाचे भार वागविता. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा बाळक्रीडा या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या भगवत भक्तांकरता, आपल्या भक्तजनाकरता त्यांच्या प्रेमापोटी परमात्मा काय करतो याचा परिहार देणारा हा अभंग आहे. विठ्ठला पुण्यसरीला पुण्य पावन गोदामयाच्या पावन तटाकावर भगवान कंदेश्वराच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा शिंदे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे जे राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून, अध्यात्माच्या क्षेत्राच्या माध्यमातून, व्यवसायाच्या क्षेत्राच्या माध्यमातून तथा शेती याही अंगाने संबंधित असणारे सर्व आप्त इष्ट या सर्वांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आहे. या कांसूर गावातील अत्यंत प्रतिष्ठित असणारा हा शिंदे परिवार, त्या परिवारातील आदरणीय हरिभक्तीपरायण आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण अच्युत महाराज शिंदे तथा भगवानराव शिंदे तथा उद्धवरावजी शिंदे यांचे चिरंजीव आहेत प्रतापरावजी शिंदे, म्हणजे उद्धवराव भगवानराव अच्युतराव यांच्या मातोश्री ज्यांना 14 दिवसापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी हरिभक्तीपरायणा कलावंतीबाई शामरावजी शिंदे यांचं देहावसान झालं आणि त्यांच्या गोड जीवनाच्या निमित्ताने तथा त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन या शिंदे परिवाराने केलं आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय अच्युत महाराज यांच्या आज्ञेतून प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना वारकरी संप्रदायातील भजन वैभव, अनेक क्षेत्रातलं गायन वैभव, वादन वैभव, कीर्तन वैभव, कथा वैभव अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीने सुशोभित होत आहे. याही सन्माननीय साधूवर यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या कांसूरकर दिंडीचे मालक आदरणीय भागवत महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज हा अभंग निवडण्याचं कारण हे आहे, 5 दिवसाचा भक्ती उत्सव झाला, कालाही झाला पाहिजे आणि गोड जेवणाच्या निमित्तानं चिंतनही झालं पाहिजे. असे 2 निमित्त माझ्या समोर होते. मग गोड जेवणाबद्दल बोलावं का काल्याबद्दल बोलावं, मग विचार करता करता हा अभंग पुढे आला
की ज्यामध्ये आपल्याला गोड जेवणाच्या संबंधाने बोलता येईल आणि काल्याच्याही संबंधाने बोलता येईल, म्हणून दासाकडून या अभंगाची निवड करण्यात आलेली आहे. खर तर हा बाळक्रीडेच्या समारोपातला अभंग आहे. अनेक संतांच्या बाळक्रीडा आहेत, सगळ्या संतांच्या आहेत, पण तुकोबाराची बाळक्रीडा थोडी हटके. मुळात काय, परवा एक चिंतन फार गोड नामदास महाराज आपण ऐकण्यात आलं. आपल्याकडे काय म्हटलं जातं की शतकोटी तुझे करीना अभंग, अशी प्रतिज्ञा कोणी केली? नामदेवरायांनी केली. की वाळवंटामध्ये संत सभा भरलेली आहे आणि त्या संत सभेमध्ये असं ठरलं की अशी चर्चा झाली की वाल्मिकानी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोक रचना रामाच्या चरित्राबद्दल केली आणि नामदेवरायांनी प्रतिज्ञाच केली. सगळ्यांना माहिती आहे, विस्तार करत नाही. मग नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली आणि नामदेवरायांनी काही अभंग केले आणि उरले ते शेवटी लावी तुका. उरले ते शेवटी लावी तुका. कसं आहे, किती अभंग केले? मैपती महाराज म्हणतात 4,55,600 अशी काहीतरी संख्या मैपती बाबांनी लिहिलेली आहे. एवढी अभंग संहिता तुकाराम महाराजांनी नामदेवरायांची राहिलेली पूर्ण केली. पण 2 प्रमाण असे सापडतात आपल्याला, की 2 अभंग प्रमाण असे सापडतात संत वाङ्मयात की नामदेवरायांनी कवित्व पूर्णच केलं. या अर्थाचे नामदेवराच्या आरतीतलं पहा प्रमाण. जन्मता पांडुरंगी जीवेवरी लिहिले, ही परिसा भागवतांनीच नामदेवराची केलेली आरती आहे. तर त्याचं उत्तरार्ध काय आहे? शतकोटी प्रमाण हे कवित्व रचिले. शतकोटी रचिले का राहिले? प्रमाण काय? रचिले. रचिले. आता समाधी प्रसंगामध्ये एक चरण येतं असंच. हो, मला ती समाधी पाठ होती, पण तुमच्या आशीर्वादानं आठवण बघा मला आता की समाधीमध्ये असा प्रसंग आहे. जर कोणाला आठवलं तर जरूर सांगा. समाधीत असा प्रसंग आहे की नामदेवराया तू काय काय केलं, तर अभंगाची श्लोक संख्या पुरतीच नेली. या अर्थानं समाधीत प्रमाणे मी नंतर नक्की काढून देईन. माफी मागतो सर्व श्रोत्यांची, ते प्रमाण मला आता उपस्थित होत नाही. म्हणजे काय मला सांगायचं काय, एका बाजूला परिसा भागवत म्हणतात अभंग रचले, पूर्ण केले. एका बाजूला काय म्हणतात, स्वतः भगवान समाधी प्रसंगात अभंग संख्या पूर्तीला नेली. अभंग संख्या पूर्तीला नेली, अभंग पूर्ण केले. ही जी प्रमाण आहे, ही प्रमाण खरं का उरले ते शेवटी लावी तुका हे खरं? आणि मग असं असतं, जेव्हा 2 विरोधी वचन डोळ्यासमोर येतात, विरोध वेगळा असतो, विरोधाभास वेगळा असतो. शास्त्रामध्ये विरोध आणि विरोधाभास याच्यात फरक सांगितला. ज्याचा विचारांती समन्वय होतो त्याला विरोधाभास म्हणतात, आणि ज्याचा कधीच समन्वय होणं शक्य नाही त्याला विरोध म्हणतात. अंधार आणि प्रकाश याचा विरोधाभास नाही, याचा विरोधच आहे. याचा काय आहे? विरोधच आहे. मग आता प्रमाण रचिले हे प्रमाण आणि उरले ते शेवटी लावी तुका, विरोध आला की नाही? बरेच येतात. आता करावी तातडी परमार्थी तुका म्हणे अशी नचली तातडी. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आणि भक्तिपंत बहु सोपा. शरीर उत्तम चांगले आणि शरीर दुःखाचे कोठार. असे डझनानं विरोधी प्रमाण आपल्याला गाथ्यात सापडतात. हे विरोध नाही, हा विरोधाभास आहे. मग शतकोटी अभंग रचिले हे चरण आणि उरले ते शेवटी लावे तुका हे चरण, याचा समन्वय काय? वैकुंठवासी तुळशीदास महाराज नामदास सांगायचे. हो, हो, याच्याकरता मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. थोरामोर एक काय काय ज्ञान असं आहे. आदरणीय पपाळ महाराज इथे आहेत. महाराज सगळी ज्ञान पुस्तकातून होत नाहीत. काही काही ज्ञान परंपरेनं श्रवण केल्यानेच होतं. काही काही माहिती मी तुम्हाला गाथ्यातली काही अभंग देईल, जगातल्या कोणत्याही विद्यापीठानं त्या अभंगाचा अर्थ करून दाखवा, कीर्तन करायचं सोडून दे. फक्त परंपरेनंच ते अर्थ काय करता येतात, सांगता येतात. विस्तार जास्त होतोय, आवर्त घेतो. तुळशीदास महाराज नामदास ते सांगायचे की उरले ते शेवटी लावी तुका म्हणजे काय? अभंग तर 100 कोटी नामदेवरायांनी केलेच, पण जे विषय बोलायचे राहिले होते ते उरलेले विषय तुकोबाराय बोलले. उरलेले विषय तुकाराम महाराज बोलले. कसे बोलले आपल्याला गरजेचे ते सांगतो. आता नामदेवरायांची बाळकिडा पहा. श्रीमद भागवताच्या दशमस्कंद उघडायचा आणि श्लोकाला नामदेवरायांचा अभंग. प्रत्येक श्लोकाला काय आहे? अभंग आहे. ही नामदेवरायांची बाळकिडा आहे. अच्युत महाराजाचं बाळकिडीवर लय विशेष प्रेम आहे. ते रोज बाळकिडीचं काय करतात? पारायण करतात.
नामदेवरायची बाळकीड आहे, त्याच्या चरित्राला विचार केलेला आहे. तुकोबराच्या बाळकिडीत चरित्राचा विस्तार नाही. तुकोबराची बाळकिडीची जर रचना आपण पाहिली तर रचना अशी आहे. सुरुवात आहे कारागृहाच्या म्हणजे कंसाच्या लग्नाचं अगदी थोडक्यात वर्णन, आपलं वसुदेव देवकीच्या लग्नाचं वर्णन, देवाच्या जन्माचं वर्णन, नंतर गोकुळामध्ये नेऊन सोडलं त्याचं वर्णन. जन्माचा विस्तार लय नाही, फक्त कालिया मर्दन एक डोह प्रकरण, गोवर्धन प्रकरण ही प्रकरण आणि अग्निप्राशन प्रकरण, एवढे 3 प्रकरण महाराजांनी हाताळली. अगदी एका चरणात कंस मारला आणि तो द्वारकेत नेऊन राज्यावर बसून टाकला. अशी रचना पूर्ण तुकोबराच्या बाळकिडीची आहे. पण ऐका मंडळी, ऐका, नामदेवराय चरित्राला महत्व देतात. तुकोबराय बाळकिडी चरित्राला महत्व देत नाही, त्या चरित्रातल्या तत्वज्ञानाला महत्व देतात. नामदेवरायचं चरित्र विठ्ठला 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 ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला शेवटी लावी तुकोबराने तत्वज्ञानाचा विचार जास्त केलेला आहे. एकंदरीत तुकोबराच्या बाळकिडीची ही संगती आपल्याकडे परंपरेने सांगितली जाते. त्या बाळकिडीमध्ये देव अवताराला का येतो, अवताराला का येतो, देव का बरं अवताराला येतो? तुकोबराच्या बाळकिडीने जर पाहिलं तर देव अवताराला येण्याचं एकच कारण आहे, भक्तांचं ऋण फेडण्याकरता. उपक्रम सुद्धा असाच आहे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराचे, अविनाश आला आकाराचे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला आकाराचे, अविनाशाला आकाराचे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराचे, अविनाश आला आकाराचे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला आकाराचे, अविनाशाला आकाराचे. ऋण फेडावया अवतार केला हा बाळकिडीचा काय आहे, उपक्रम आहे. आणि समारोप जो आहे त्याचा अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. सोसिएलियाटी गर्भवास फेरे, आयुधाच्या भारे वागविता. ऐका मंडळी, या जगामध्ये जे देवाला संतांना प्रेम करता येतं ते जीवाला करता येत नाही. आपण परस्परावर जे प्रेम करतो ना ते स्वार्थापोटी आहे, ते स्वार्थापोटी आहे. पण देवाचं प्रेम आणि संतांचं प्रेम हे काही आगळं आणि वेगळं आहे. म्हणून शास्त्रीय बैठकीमध्ये जीव जीवावर सामान्य प्रेम करतो, फारच झालं तर समंजस प्रेम करतो. प्रेमाच्या ज्या 3 कक्षा आपल्याकडे भक्तिशास्त्रात विचारात घेतलेल्या आहेत, सामान्य प्रेम, समंजस प्रेम आणि समर्थ प्रेम. फार तर जीवाला सामान्य प्रेम करता येतं, थोडंच वाढलंच तर समंजस करता येतं. समर्थ प्रेम जीवाला करता येत नाही. सामान्य प्रेम काय, आपल्या सुखाचा विचार करून दुसऱ्यावर प्रेम करणं हे सामान्य प्रेम आहे. आपल्या आणि पुढच्याच्या सुखाचा विचार करून प्रेम करणं हे समंजस प्रेम आहे. आणि फक्त पुढच्याच्या सुखाचा विचार करून प्रेम करणं हे समर्थ प्रेम आहे. त्याला भक्तिशास्त्रानं मत सुखित्वम, तत्सुखित्वम आणि उभय सुखित्वम अशा शब्दाची योजना केलेली आहे. सामान्य प्रेमामध्ये फक्त आपल्या सुखाचा विचार आहे. पंचदशीकारांनी आत्मा नसतो कामाय सर्वम प्रियम भवती या श्रुती वचनाचा विस्तार करताना दिलेला दृष्टांत प्रसिद्ध आहे. कोणता प्रसिद्ध आहे? बाप बाजारातून आल्याबरोबर पोरग पळत गेलं, बापानं पोराला कडेवर उचलून घेतलं आणि प्रेमानं पप्पी घेण्याकरता तोंड पुढं केलं. कोणी? बापानं पोराचा मुक्का घेण्याकरता तोंड पुढं केलं. तर पोराच्या लक्षात आलं आज पप्पाच्या तोंडाचा वास कसा आंबटच आहे. आमच्या गुरुवर तात्या सांगत असतात, एक तर तोंडाचा आंबट वास आणि त्याच्यामध्ये त्याच्या बापाची दाढी म्हणजे बाजरीचं सरमाट. तरी बाप पप्पी घेतो.
आपण काय मी चिंतन करत असतो. इतका त्रास त्या पोराला होतो तरी बाप पप्पी घेतो. म्हणजे या प्रेमामध्ये बाप आपल्या सुखाचा विचार करतो का पुढच्याच्या सुखाचा? आपल्या विचार सुखाचा. दुसरं उदाहरण, एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो, एक बाई रडत होती. म्हणलं, ताई का रडता? बघा ना महाराज, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. म्हणलं मग? आता डॉक्टरनं 2 पर्याय सांगितले. एक तर किडनी बदलावी लागेल किंवा डायलिसिस करावं लागेल. डॉक्टर साहेब हा सल्ला दिला जातो का नाही? एक तर किडनी बदलावी लागेल किंवा डायलिसिस करावं लागेल. म्हणजे तुम्ही कोणता पर्याय निवडला? म्हणे मला डायलिसिस का आपल्याला परवडणार आहे का? रोज जाणं बसणं भरपूर वेळ जातो, त्यात वेळही जातो, पैसाही जातो, सोपं नाही येते. माझ्या कानावर आहे की आता प्रत्येक सरकारी प्राथमिक उपचार केंद्रावर डायलिसिस मिशन येणार आहे. प्रत्येक प्राथमिक उपचार केंद्रावर. म्हणजे ते सोपं नाही. मग किडनी बदलण्याच्या विचारात आम्ही आहोत. मग अडचण काय? म्हणजे किडनी देईल कोण? बोलणारी कोण होती? त्याचीच बायको होती. ती बी सख्खी. त्याचीच बायको. तिला विचारलं, ताई तुम्ही द्या ना. ती म्हणजे महाराज मी आदू झाले तर मी त्या बाईला म्हटलो, आदिनाथ महाराज मी देऊ का? ती म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या विरुद्ध. उदाहरण संपलं माझं. ही नवऱ्यावर प्रेम आहे, पण आपल्या बरोबर त्याच्याही सुखाचा ती विचार करते. पण माझं काही झालं तरी चालेल, त्याला सुख मिळालं पाहिजे, हे समर्थ प्रेम आहे. नारद भक्ती सूत्रातला एक शास्त्रार्थ फार गोड आहे की त्या नारदांनी अनेक शास्त्रकारांच्या भक्तीच्या व्याख्या सांगितल्या आणि स्वतःची भक्तीची व्याख्या सांगताना सांगितलं की ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करत असताना, सर्व कर्म अखिल कर्म आचरण करत असताना, पण ईश्वर अर्पण बुद्धीने त्यामध्ये परमात्म्याची झालेली विस्मृती आणि त्यामुळे अंतःकरणात निर्माण झालेला विरह हीच भक्ती आहे. मग त्यांना विचारलं, उदाहरण कोण आहे? यथा व्रज गोपिका नाम. त्याला उदाहरण कोण आहेत? म्हणे गोपिका आहेत. कशा आहेत त्या गोपिका? तिथे एक शास्त्रार्थ आला, लय गोड आहे, 3-4 सूत्राचा ते प्रकरण आहे. त्यांनी सांगितलं गोपिका परमात्म्याला प्रेम करत होत्या, पण त्या गोपिकांना महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद. म्हणजे गोपिकांना परमात्म्याचं स्वरूप ज्ञान नव्हतं, हा अपवाद त्यांना लावता येणार नाही. याचाही विद्वानाने 2 प्रकाराने अर्थ केलेला आहे, पण मला पाहिजे तेवढा अर्थ घेतो. की त्या गोपिका परमात्म्याला जाणून भक्ती करायच्या का न जाणता करायच्या? म्हणजे जाणून करत होत्या. कशावरून? नखलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्म. त्या परमात्म्याला म्हणायच्या, कृष्णा तू केवळ नंदाच्या घरी जन्माला आलेला नाहीयेस, तू अखिल देही नाम, जेवढे देही आहेत अंतरात्मद्रूप, सगळ्यांचा अंतरात्मा आहेस. किंवा आपल्या निळोबाराच्या गोळ्याने जर पाहिल्या तर त्याच्यात तर बहारच आहे. आमच्या वैकुंठवासी वैद्यबाबांच्या आवडीचं प्रकरण होतं ते, है ना, निळोबाराच्या गवळणी. आणि आम्हाला ज्या निळोबाराच्या गोळ्याने पाठ झाल्या त्या वैद्यबाबामुळेच. वैद्यबाबाला फार आवडीचा विषय. त्या गोपिका पहा, परमात्मा जेव्हा चर्चा करायच्या, गप्पा मारायला बसायच्या, तेव्हा गोपिका आपसात बसल्या की चर्चा चालू झाली. आयशा गवळणी त्या अनुवाद करीती, ज्या ज्या रंगलिया त्याच्या अनुवृत्ती, ती ओरजनी जया याचीच संगती. पुढे शब्द आहे, त्या नुसत्या बोलती नाही, त्या स्वानुभवे, त्या स्वानुभवे आपल्या बोलती. हो बरं, अनुभव दुसऱ्याचा नाही, स्वतःच्या अनुभवानं बोलतात. काय बोलतात ऐका. नव्हता काळा गोरा खोजाना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैसे यासी भावना, पंचभौतिक ननेने पंच प्राणावो, नव्हता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा, कार्यकर्तृत्व हा कारण वेगळा, येणे जाणे यासी नव्हते कोण्या काळा, असा निर्गुण निराकार परमात्मा आहे, अशी चर्चा करायच्या. बर, त्याच गोपिका त्या कृष्णाची ईश्वर बुद्धीने चर्चा करायच्या. मेरुस्तंभ येण्याची आचळ धरी येला, दिशा दिग्पाळाशी येण्याची ठाव दिधला, शास्त्रविधानाचा कसं येण्याची सुरपती स्वर्गी बैसवी लावो, याची या द्रावपणे समुद्राशी जळ, याची या चपळपणे पवन हा चंचळ, याच्या अवकाशी आकाश पगळ, याच्या धृती बळे आवनी आढळ. ईश्वर बुद्धीनं त्याची चर्चा करायच्या. आणि ईश्वर बुद्धीनं जशी चर्चा करायच्या, ब्रह्मबुद्धीनं ईश्वर बुद्धीनं, तसा कृष्ण बुद्धीने चर्चा करायच्या. गिरी गोवर्धन येणे उचलीला, काळ्या महासर्पनातोनी हानीला, जळत वन वाव मुखेची प्राशीला,
म्हणजे गोपिका सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार या तिन्ही तत्वानं जाणून देवाची भक्ती करायच्या. मग त्यांना देवाचं ज्ञान नव्हतं, हा अपवाद लावता येणार नाही. हे झालं प्रतिज्ञा वाक्य नारदाचं. पण नारदांनी तिथे गोपिकांना महात्म्य ज्ञान होतं कशावरून याच्याकरता एक युक्ती दिलेली आहे. युक्ती काय दिलेली आहे? त्यांनी सांगितलं, जर ज्ञान नसताना त्यांनी भक्ती केली असती तर तत् सुख सुखित्वम हे सूत्र आलं पुढं. त्याच्या सुखानं सुखी होणं झालं नसतं. आणि जर त्यांनी ज्ञान शून्य भक्ती केली असती तर तद विहीनम जारानामिव, ती भक्ती नाही तो व्यभिचार ठरला असता. म्हणजे परमात्म्याचं ज्ञान होतं, परमात्म्याला त्या समजून घेत होत्या. म्हणून गोपिकांचं देवाचं, देवाचं गोपिकांचं, गोपाळांचं देवाचं, देवाचं आणि गोपिकांचं हे प्रेम तत्सुख सुखित्व या कक्षेतलं असल्यामुळे ते समर्थ प्रेम आहे. सामान्य जीवाचं स्वार्थी प्रेम आहे. जाऊ द्या, सामान्याच्या प्रेमाची चर्चाच नको. मग हा जो परमात्मा आहे तो मज रूपा लागे येणे याची लागी, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागूनी तयाचे अंग. खर तर मला अरूपम अशब्दम अपादम मी असा आहे, पण केवळ या भक्ता करता हे केलं. म्हणजे चला आपण ती चर्चा करण्यापेक्षा, आपल्या बुद्धीनं चर्चा करण्यापेक्षा तुकोबराच्या चरणानं चर्चा करू. हा परमात्मा भगवत भक्ता करता काय करतो? बाळपिढीच्या समारोपात तुकोबराय म्हणतात, तो आपल्या करता आटी सोसतो. म्हणजेच काय करतो? अभंगाचं पहिलं सोशियली आटी गर्भवासी फेरे, सोशियली आटी गर्भवासी फेरे, सोशियली आटी गर्भवासी फेरे, सोशियली आटी गर्भवासा फेरे, सोशियली आटी गर्भवासा, सोशियली आटी गर्भवासा फेरे, सोशियली आटी गर्भवासी फेरे, सोशियली आटी गर्भवासी फेरे, सोशियली आटी गर्भवासी फेरे, सोशियली आटी गर्भवास फेरे, सोशियली आटी गर्भवास, गर्भवास फेरे, आयुधाचे भार वागविता, आयुधाचे भार वागविता, वागविता, माझी वाणी तुझे वरली तुझा, माझी वाणी तुझे वरली तुझा, भारवा भारवा पिता, आयुधात भार वागविता, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐका, काय केलं भगवंतानं भक्ता करता? सोशी येली आटी गर्भवास फेरे. त्याने गर्भवासादी फेरे ही आटी सोशियली. आटी म्हणजे प्रयत्न, कष्ट, दुःख, काय आपल्याला करता येईल अर्थ. हे सगळे दुःख त्यांनी, किंवा गर्भवासाचं दुःख, किंवा ही खटपट, ही गडबड कोणा करता केली? सोशियली आटी गर्भवास फेरे. त्यांनी गर्भवास फेरे भोगले कोणा करता? भक्ता करता. किती? अंबरीशी कारणे जन्म सोशियली, दुष्ट निर्धाळले किती एक. त्याला गरज नव्हती, केवळ भक्ता करता. म्हणून पहा, देव अवताराला काय येतो म्हणे, स्वतः त्यानं तोंडातून सांगितलं, परित्राणा हे साधूना एवढ्या करता, विनाशायच्या दुष्कृता दुसरं कारण, आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी जन्मोजन्मी अनेक युगायुगामध्ये अवतार घेतो. कशा करता? तीन गोष्टी: साधूचं परित्राण, दुर्जनाचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना. काय असतं? चाळण्या दोन प्रकारच्या असतात. पिठाच्या चाळणीनं चाळलं तर खाली पडतं, पिठाच्या चाळणीनं चाळलेलं मैद्याच्या चाळणीनं चाळावं लागतं, तेव्हा त्याची पोळी काय येते? चांगली येते. तसं बारीक चाळणीनं चाळलं तर देवाला अवताराला येण्याचे कारण काय? बाकी सोडून देऊ, आता भरपूर आहेत. आवडी धरून आली ती आकारा, एक म्हणून त्याला आवड होती म्हणून आला, एकले न कंठेचे म्हणून या येणे, त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून आला. हे सगळं झालं. सगळ्यातून त्याच्या मुखातून आपण निर्वाळा केला, परित्राणाय साधूना विनाशायच्या दुष्कृता आणि धर्म संस्थापनार्थाय. पण ह्यालाही बारकाईनं जर पाहिलं तर देव कशा करता अवताराला येतो? धर्माची संस्थापना करण्याकरता येतो का दुष्टाचं निर्दलन करण्याकरता येतो का भक्ताचं रक्षण करण्याकरता येतो? भक्तवर्य धर्मचूडामणी करपात्रीजी महाराज
याने एका पुस्तकात अवतार मीमांसा केलेली आहे. या बाबा. विठाला विठाला विचार सांगत होतो मी की भगवान नेमका कशा करता येतो. ते करपात्री धर्मचूडामणी करपात्रीजी महाराजांनी अवतार मीमांसेच्या लेखात एक विचार केलेला आहे. मुळात त्यांनी अवतार शब्दाचा अर्थ फार गोड केला, तेवढा सांगून जातो. त्यांनी अवतार शब्दाचा अर्थ काय केला, इंद्रिय अगोचर तत्व इंद्रियाला गोचर व्हायला लागलं की समजावं अवतार झाला. इंद्रियाला अगोचर असणार तत्व मन वाचातीत तुझे हे स्वरूप, जो इंद्रियाचा कोण्याही प्रमाणा ओ निधिमा असं जे तत्व आहे, जेव्हा तेच तत्व इंद्रियानं पाहता येऊ लागलं, हो हसो रुसो यासी बोलो वेळो वेळ, हो आहे ना नोळबराय म्हणतात, याच्याशी बोलो याच्याशी भांडो हसो खेळो. म्हणजे जे तत्व इंद्रियाचा विषय होत नव्हतं ते तत्व जेव्हा भक्तांना भक्ती सुखा करता गम्य झालं, म्हणजे देव अवताराला आला. एवढी सरळ अर्थ त्यांनी केली. पण देव अवताराला आला, मग धर्म संस्थापने करता आला का दुष्टाचं निर्दलन करण्याकरता आला का भक्ताचं रक्षण करण्याकरता आला. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं, म्हणजे दुष्टाचं निर्दलन त्यानं संकल्पानं त्याला करता येतं, कारण तो सत्य संकल्प आहे. सत्य संकल्प आहे. त्याच्या स्वरूपाला अभिन्न झालेल्या महात्म्याची ताकद ब्रह्मसूत्रात कशी सांगितली, संकल्पात एव श्रुते. तर तत्वाला अभिन्न असलेल्या महात्म्याची ताकद काय, संकल्पात एव श्रुते. म्हणजे त्या भगवत भक्ताचा संकल्पच त्या कार्याची काय करत असतो, म्हणे पूर्ती करत असतो. तिथं ते प्रकरण थोडं वेगळ्या अर्थाने, पण ह्या अर्थाने हे चरण हे सूत्र आपले सगळे विद्वान मंडळी वापरतात. ते संकल्पात एव श्रुते हे कुठं वापरलं जातं या अर्थानं, हे अवघाची संसार सुखाचा करीन याची एवढी अडचण नाही. तुकोबाराच्या निर्याणाच्या प्रकरणात अभंग आहे, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, घोटविली घोटवितो का घोटविन भविष्य काळ वाचन. महाराज तुम्ही वैकुंठाला निघाले आणि आता घोटविन ही भाषा कशी, तीर्थ यात्रकांना मी आळस आणेल ही आता भाषा कशी, कधी करणार आहे तुम्ही तर वैकुंठाला निघाले. तिथे गुरुवर्य शेखर महाराजांनी भाव सांगितला होता की महात्मा जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो, ही प्रतिज्ञा ही त्याची कार्यपूर्ती असते. संकल्पात एव श्रुते. आणि मग संकल्पानं परमात्मा एवढ्या गोष्टी करतो, तर आपलं भगवत भक्त तो परमात्मा करणार नाही का. हो जया दादुलियाचा संकल्प विश्व रची, म्हणजे विश्व रचण्याची संकल्पना त्याला करता येते, तर विश्व रचलं जातं. मग संकल्पानं दुष्ट मरणार नाहीत का, मरतील. संकल्पाने विनाशायचे दुष्कृताम होईल, संकल्पाने धर्म संस्थापनार्थाय होईल, पण संकल्पानं साधूची सेवा होत नाही, ती करावीच लागते. ती काय व्हावी लागते, करावीच लागते. म्हणून सगळ्याचं तात्पर्य एवढंच, देव अवताराला का आला, तर साधूची सेवा करण्याकरता आला. मग तुकोबाराने ठणकावून सांगितलंय, बाकी चर्चा तिकडं करा, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी अवतार कोणासाठी, आम्हासाठी. आणि देव भक्तासाठीच हे अवतार घेतो. सोशी येली आटी गर्भवास फेरे आयुधाचे भारे वागविता. त्याने आयुधाचं भार घेऊन, काय बरं, आता हातामध्ये चक्र घेतलं, शंख घेतला, गदा घेतली, पद्म घेतलं. शंखे काय चक्रे अभिमान करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निज बोधा, आणि निज हस्ते कमळे सदा निज भक्त पूजी. हे सगळी आयुध त्यांनी वापरली. चक्र कशा करता, भक्ताचा अभिमान संपवण्याकरता. चक्रे अभिमान करी चेंदा. मोह ममता गदा, गदा कशा करता, भक्ताच्या हृदयातला असलेला मोह घालवण्याकरता. शंख कशा करता, भक्ताला ज्ञान देण्याकरता. आणि कमळ कशा करता, भगवत भक्ताची पूजा करण्याकरता. म्हणजे हे कशा करता वागवले, चक्रे अभिमान करी चेंदा. विस्तार करायला वेळ नाही, अगदी थोडक्यात विचार आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचा आहे. अनेक भगवत भक्ताचा अहंकार त्यांनी घालवला. त्या काळात जे वापरलं ते चक्र आहे. काही प्रकरणात मूर्त चक्र वापरलं, काही प्रकरणात अमूर्त चक्र वापरलं. ते एक कथा सांगितली जाते, अर्जुनाची हनुमंताची भेट झाली. आणि अर्जुन म्हटला, हनुमंता
त्रेतायुगामध्ये सेतू बांधला होता म्हणे तुम्ही. हो म्हणे, दगडाचा बांधला. म्हणे का? लंकेत जाण्याकरता. म्हणे मी असतो ना पट्ट्यात तिथं. कोण? मी पट्ट्यात तिथे असतो ना, पूल बांधायची गरजच पडली नसती. बाणाचा पूल तयार केला असता. भीमा, अर्जुना, तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण तो विचार करतो द्वापार युगाच्या मानानं. त्रेतायुगात त्या पुलावरून उमेश आपलं मोठी मोठी वानर जाणार होती, भक्कम होती ती. अं, बाणाच्या पुलाने त्यांचं वजन सहन होणार नव्हतं. काय बी बोलाय सगळे म्हणे. असा बाण, मला बाणाचा पूल करता येतो म्हणले, किती मोठा असू द्या. म्हणजे घ्यायची का परीक्षा? हो, बाकी सोडून द्या म्हणे, माझाच भार सहन करते का बघू. सगळ्याला कथा माहिती. मग अर्जुनानं काय केला? बाणाचा पूल केला. हनुमंतरायनं उडी मारली आणि पूल तुटला. घे म्हणले आता अग्निकाष्ट. तेवढ्यात भगवान प्रगट झाले. अरे काय झालं नेमकं? झालं काय? झालं काय? म्हणजे अर्जुनाला अहंकार झाला होता आपल्या धनुर्विद्येचा, तो मिटवला आता. हे हे दिलं, अँटीबायोटिक दिलं. अँटी ऍसिड द्यावं लागतं त्याच्यासाठी. नुसतं अँटीबायोटिक दिलं तर पित्ताचा काय होतो डॉक्टर साहेब? त्रास वाटतो. त्याला काय द्यावं लागतं? अँटी ऍसिड द्यावं लागतं. मग ते म्हणजे का तुमच्या दोघात काय चर्चा झाली? मग आता कथा विस्तार करत नाही, पण हे बघायला साक्षीदार कोण होता? जीवाजीवाला. अजून एकदा बरा. आणि मग अजून एकदा अर्जुनाने बाणाचा पूल तयार केला आणि भगवंताने आपलं चक्र तिथं घातलं. कथा भाग माहितीये, चक्रे अभिमान करी चेंदा. कुठं मूर्त आहे, कुठे अमूर्त आहे. मोह ममता छेदी गदा. कधी भगवत भक्ताला मोह ममता निर्माण होते. हे जोगा परमानंद संत झाले ना, त्यांच्या चरित्रातला भाग असा सांगतात की त्यांना एका सावकारा, त्यांचा नियम होता की रोज 1000 दंडवत देवाला घालायचे. एके दिवशी एका सावकारानं त्यांना रेशमी शर्ट दिला. काय दिला? रेशमी शर्ट दिला. रेशमी शर्ट घातल्यामुळे, कोसल्याचा शर्ट घातल्यामुळे त्या दिवशी जेवढा वेळ लागत होता ना 1000ला, त्याच्यापेक्षा जास्त लागला. मग जोगा परमानंद महाराजाच्या हृदयात विवेक निर्माण झाला. अरे कशामुळे झालं? म्हणजे या रेशमी कपड्याच्या मोहामुळे. म्हणजे हा बुद्धी देणारा तोच आहे. आणि मग त्यांनी आपलं शरीर एका मदमस्त बैलाच्या शेपटीला बांधून त्याचा निर्दलन केलं एक भाग. किंवा मोहात भक्त अडकू नये याच्या करता तुकोबाराचं गोड प्रमाण आहे. अख्खा अभंगच आहे महाराजांचा. महाराजांना विचारलं, का हो तुकोबाराय, हे भजण्याच्या वाट्याला भांडकुदळ बायका का इथलच्या सोडून? हे भगवत भक्तांच्या नशिबाला भांडकुदळ बायका का? म्हणे अरे भांडकुदळ बायका ही देवाची कृपा आहे म्हटली. अरे का? स्त्री द्यावी गुणवंती तरी तिपे गुंती आशा, या लागी कर्कशा करून ठेवी. हो, आणि ती जर लय गोड या लागी कर्कशा करून ठेवी. म्हणजे नातासारखी अनुकूल त्याचाही विचार नाही, तुकोबारासारखे प्रतिकूल याचाही विचार नाही. म्हणले भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, या लागी करंटा करून ठेवी. का बरं या गोष्टी करता? त्या भागवतात सुद्धा एक प्रसंग लय गोड आहे. ते मोह ममता छेदी गदा या करता. बघ परमात्मा कसा छेद करतो. जेव्हा सर्व पांडव युद्ध झालं, कौरव पांडवांचं, भगवान द्वारकेला निघाले, तेव्हा कुंतीनं देवाला थांबवलं. देवा थांबा म्हणले. आज ठीक आहे, स्तुती केली सुंदर. परत थोड्या वेळानं कुंती म्हटली, देवा तुम्ही जा आता. बरं जातो. नाही देवा, आजच्या दिवस थांबाच. आता थांबू का? जो एकच सांग. पटकन निर्णय दे, नेमकं काय? तेव्हा कुंतीची त्या प्रार्थनेत मागणी फार गोड आहे. कुंती म्हटली, देवा अडचण अशी आहे, पोरांकडे लक्ष गेलं की वाटतं तू थांबावं, आणि माहेरचे लोक आठवले की वाटतं तू जावं. म्हणजे पुत्रमोह जागा होतो तेव्हा तू राहावं वाटतं, आणि जेव्हा मातुल कुळातला मोह जागा होतो तेव्हा तू जावं असं वाटतं. मग कृष्णा एक करणं, एक कर. तुला राहायचंय का जायचं तू ठरव, फक्त एक कर. स्नेह पाश इमम छिंदी दृढम पांडुषु वृष्णीषु. पांडुषु आणि वृष्णीषु, माझ्या अंतःकरणात जो मोह अडकलाय ना, त्याचा बंधाचा छेद कर, आणि तुला जे करायचं ते कर. मग अशा भगवत भक्ताच्या मोहाला छेद करण्याकरता मोह ममता छेदे कदा. शंख कशा करता घेतो याच्या करता प्रसिद्ध ध्रुवाचं चरित्र आहे ना. तरी मधुवनी ध्रुवासी केले तुवा कपोल शंख शिवतले,
तो वेदाची मती ठेले लागला बोलो ज्ञाने उद्बोधी निज बोधा शंकाने. आणि कमळानं काय करतो तर भगवत भक्तांचं पूजन करतो. मग उभी होऊन गेली आपली दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगवया लागुनी तयाचे अंग हा त्या संघाचे नि सुरवाडे मज देहाईने घडे पुढे निरुपमू. तितक्यातच कुठेतरी ती ओवी बघा हाताच्या कमळाने मी त्याची काय करतो लीला कमळे पुजू तया ते एवढ्या करता तो केलं. म्हणजे आयुधाचे भारे वागविता सोशियेले आटी गर्भवास फेरे कोणा करता भगवत भक्ता करता त्यांनी एवढं केलं. एवढंच केलं का नाही यांनी काय काय लोक काय करतात आकाराला आला आयुधाचे भार वागवले. काही लोक संकल्प चांगले करतात पण क्रिया चांगल्या नाही करत. मुळात असे प्रेम हे अमूर्त आहे अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. आणि जी वस्तू अनिर्वचनीय असते ती कार्यावरून अनुमानित करावी लागते ज्याला कार्यानुमेय म्हटलं जातं. माया अनिर्वचनीय पण कशी ओळखायची कार्यानुमेय परमेश शक्ती ती कार्याने अनुमानित होते. तसं प्रेम हे जर अनिर्वचनीय असेल तर ते सुद्धा ज्ञानोपराय म्हणतात संभ्रमाची आयती तरी स्नेह होय व्यक्ती. मग परमात्मा अवताराला आला ठीक आहे पण परमात्म्याचं खरंच भगवत भक्तावर प्रेम आहे हे कळण्याकरता तो क्रिया काय काय करतो त्या क्रियेचा विचार दुसऱ्या चरणात. वाहुनी सकळ आपुली माथा वाहुनी सकळ आपुली माथा सावनी सकळ आपुली माथा सावनी सकळ आपुली माथा वाहुनी सकळ आपुली माथा वाहुनी सकळ आपुली माथा सावनी सकळ आपुली माथा वाहुनी सकळ आपुली माथा भारदास चित्ता होऊन दी भारदास चित्ता होऊन दी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 भारदासा चिंता होऊन दी भारदासा चिंता होऊन दी चिंता होऊन दी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वाणी तुझे वर्णी गुण वाहुन्या भार आपुलिये माता भार दासा चिंता वाहून येते. परंतु आकाराला येतो आकाराला येऊन भगवत भक्ताचा सगळाच भार आपल्या डोक्यावर घेतो. काय असतं प्रत्येकाच्या डोक्यावर दोन प्रकारचा भार आहे. एक तो माणूस म्हणून त्याचा भार आणि अजून काय आपल्याकडे पंचदशी तो विचार आहे पहा वर्ण आश्रम वय अवस्था अभिमान यस्य विद्यते तस्य सर्व निषेधाश्च विदया सकला आपी. ज्याच्या ज्याच्या डोक्यात जात म्हणजे वर्ण मी कोणी आश्रमाचा आहे मी कोणत्या वयाचा आहे आणि मी कोणी अवस्थेवर आहे याचा अहंकार ज्याला ज्याला जागा आहे त्याला त्याला विधी निषेध आहे. सगळे कर्तव्य आहे सगळे कर्तव्य म्हणजे कोणतं कोणतं वर्ण आश्रम वय आणि अवस्था. मग वर्ण डोळ्यासमोर ठेवून आश्रम डोळ्यासमोर ठेवून वय डोळ्यासमोर ठेवून आणि अवस्था डोळ्यासमोर ठेवून सगळ्या शास्त्रांनी आपल्याला जीवाच्या कर्तव्याचे विचार सांगितले. वर्ण परत्वे काय केलं पाहिजे आश्रम परत्व काय केलं पाहिजे. तुम्ही फार शोधणे श्रोते आहात विस्तार करत नाही. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे हे जे आहे हे काय आहे आश्रम परत्वे आहे. म्हणून ब्राह्मण कर्म काय वैश्य कर्म काय शूद्र कर्म काय क्षत्रिय कर्म काय याचा विचार आहे. मग ही एक कर्तव्य माणसावर हा एक भार आहे कर्तव्याचा एक भार आहे. आणि हे सगळं भार वाहता वाहता मी एक माणूस आहे हे एक माणसाला भार आहे. मनुष्य पण तरी साधी नारायण म्हणतात बहु भार पडियेला शिरी मी हे माझे मजवरी उघड्या नागविलो चोरी घरच्या घरी जाणता हा सगळा भार जीवावर आहे. पण परमात्मा काय करतो
तो सगळा भार आपल्या डोक्यावर घेतो. श्राद्धाच्या कर्मानं असल्यामुळे श्राद्धाच्या संबंधाने एक विचार सांगून जातो. तुकोबराच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असं नाहीये, ते 18 विश्व शब्द नाहीये, तो वाक्प्रचार. मनी आणि वाक्प्रचार याच्यावर अख्खा ग्रंथच आहे अविनाश महाराज. मनी आणि वाक्प्रचार त्याच्यातलं गांभीर्य सांगणार आहे. हे 18 विश्व शब्द नाही, 18 विषय दारिद्र्य. 18 विषय दारिद्र्य. 18 विषय किती होतात? 18 गुणिले 20 करा बरं, किती होतात? 360. वर्षाचे दिवस किती असतात? 360. 18 विषय दारिद्र्य म्हणजे वर्षभर त्याच्या घरी दारिद्र्य असा वाक्प्रचार येतो. 18 विषय दारिद्र्य. पण त्याचं अपप्रष्ट रूप काय झालं? 18 विश्व दारिद्र्य. 18 विषय दारिद्र्य. तुकोबराची बायको म्हणली, अहो तुमच्या बापाचे पित्र आहे, तू द्या, आपलं श्राद्ध आहे. मी पित्र शब्द का मागे घेतला? पित्र शब्द त्याचं कारण पुढे लक्षात येईल. तुमच्या वडिलाचं उद्या काय आहे? श्राद्ध आहे. अहो घरात काहीच नाही, श्राद्धाला काहीतरी करावं लागेल ना. तुकोबरा म्हणले, काळजी करू नको, मी काहीतरी बघतो. तुकाराम महाराज निघाले फिरत फिरत. तर एक शेतकरी गहू काढत होता. मी पित्र शब्द का वापस घेतला? कारण पित्रपाठात गहू काढणी नसते. म्हणून मी ते पित्र शब्द मागू घेऊन काय केला? श्राद्ध शब्द टाकला. श्राद्ध. कारण पित्रपाठात गहू काढणी असते का? नाही. अहो पित्रपाठात मला वाटतं लागवड बी झालेली नसते गव्हाची, कदाचित, मला काही माहिती नाही. तात्पर्य, एक शेतकरी गहू काढत होता. गेले तुकाराम महाराज, लागले त्याला गहू काढायला. तुकोबा मदत करा, तुम्हाला 4 पेंड्या दे. तुकाराम महाराज म्हणजे बरं झालं, आपलं पित्राचं आपलं श्राद्धाचं भागलं. तुकाराम महाराज गहू काढत बसले आणि इकडेच रमले. आणि इकडे आईसाहेब कधी येतील कधी येतील. महिपती बाबांनी लिहिलेलं चरित्र उघडून पहा. देवानं तुकोबाराचं रूप धारण केलं, सगळ्या गावाला आमंत्रण दिलं, सगळं गाव जीव घातलं. ते वैकुंठवासी अण्णा म्हणायचे, त्या श्राद्धाच्या दिवशी खरं तर एक पितर असतो, पण नुसता पितर नसतो, पितरांबरोबर इतरही असतात. तसा पितर एकच असतो, पण त्याच्याबरोबर इतरांचं सुद्धा काय होतं? भागून जातं. अण्णा म्हणायचे, पितरही बोलवला, इतरही बोलवले, सगळे जेवण घालून वाटही लावले. आणि मग तुकोबार आहे 2-3 दिवसांनी त्या गावाच्या काडाच्या 4 पेंड्या महाराजांनी डोक्यावर घेतल्या आणि निघाले. झालं म्हणे, आपल्या बापाचं श्राद्ध होईल. कामापुरती कथा झालेली आहे, पण कथा पूर्ण करतो. आणि येता येता म्हणे त्या गावाचे काड असं मोहळ बसलेलं होतं आणि त्याला त्या काड्या लागल्या. कशाला? त्या मोहळाला. त्या माशा उडाल्या आणि तुकोबाराच्या अंगावर पडल्या, त्या चावायला लागल्या. तुकाराम महाराजांनी उडवल्या नाही. तुकाराम महाराज म्हणजे वा 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 वा, खरं पिंडदान पितरांना आज झालं. सगळे पितर या पिंडाने आज तृप्त झाले. असो म्हणजे कर्तव्य तुकोबारायचं बापाच्या श्राद्धाचं, पण तो भार कोणी व्हायला? देवानी. सगळ्यांना कथा माहिती, तू विस्तार करत नाही. वाहुन या भारा फुले माता, भारदासा चिंता होऊ निधी. भाराची चिंता किंवा भार आणि चिंता दासाला होऊ देत नाही. 2 अर्थ करायचे ठरले तर दास अल्पबुद्धीने करतो. भार म्हणजे सांसारिक सगळ्या गोष्टी वाहतो. योगक्षेमम वाहम्यहम हेही करतो. आणि त्यानंतर चिंता उद्धाराची आहे, तोही परमात्मा पूर्ण करतो. म्हणजे भारदासा चिंता वाहू निधी. कशापोटी? प्रेमापोटी. आणि ह्या भगवत भक्ताला देव अजून काय फळ देतो? अभंगाचं शेवटचं चरण. नेदी कळी काळाची अति सेवकासी. नेदी कळी काळाची हाती सेवकासी. नेदी कळी काळाची हाती सेवकासी. नेदी काळाची हाती सेवकासी. नेदी काळाची हाती सेवकासी. नेदी काळाची हाती सेवकासी. हाती सेवकासी. नेदी काळाची हाती
निधी काळाचे हाती सेवक असे तुका म्हणे ऐशी ब्रिदावडी. तो आपल्या दासाला काळाच्या हातात देत नाही. ऐकलं का? दास संसाराचा असो किंवा दास परमार्थाचा असो, त्याला मृत्यू लोक सोडावाच लागतो. मग कोणी देहानं सोडला, कोणी जलरूप होऊन सोडला, पण सोडावा लागतो. कारण निळोबरायने आम्हाला मृत्यू लोकाचे 3 नियम सांगितले. येणे एकले ओ जाणे ही शेवटी. येणे एकले ओ जाणे ही शेवटी. बोला येणे कले ओ जाणे शेवटी. येणे कले ओ जाणे शेवटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. जोडिले धन ते नचले लक्ष कोटी. 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 मनोनी आले या सावळीयाचे भेटीवो. मनोनी आले या सावळ्याचे भेटीओ. मनोनी आले या सावळीयाचे भेटीवो. मनोनी आले या सावळ्याचे भेटीओ. आता घालावो याच्या पायावरी. आता घालावो याच्या पायावरी. आता घालावो याच्या पायावरी. आता घालावो याच्या पायावरी. आता घालाओ याच्या पायावरी. आता घालाओ याच्या पायावरी. आता घालाओ याच्या पायावरी. आता घालाओ याच्या पायावरी. निळोबराने 3 नियम काय सांगितले? इथं एकट्यालाच यावं लागतं, एकट्यालाच जावं लागतं. गर्भीची यातना रे पुत्र ऐके आपल्या कानी. येता जाता येणे पंथे सांगा ते नाही रे कोणी. एकट्याला यावं लागतं, एकट्याला जावं लागतं. इथं दुसरा नियम, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. इथं कायम कोणालाच राहता येत नाही आणि कमवलेलं सोबत नेता येत नाही. याचा विस्तार आता मी करीत नाही. चला अंगलट येणारं कीर्तनात बोलायचं नसतं माझ्या. हे आळंदी पंढरीत मारायच्या वैराग्याच्या गोष्टी आपल्या गावाकडे बरं नसतं तसं. या मृत्यू लोकात कायम राहता येत नाही. हे मृत्यू लोक सोडण्याचे 8 प्रकार आपल्याला सापडतात. सामान्य लोक 4 प्रकारानं मृत्यू लोक सोडतात आणि सत्पुरुष 4 प्रकारानं सोडतात, पण सोडतात. कोणते 4 प्रकार आहेत? सामान्य माणसाचे 4 प्रकार आहेत. काही लोकांची हत्या होते, त्यांना देह सोडावा. काही लोकांची हत्या होत नाही, ते आत्महत्या करतात. दुसरा प्रकार हत्या, हा एक मृत्यूचा प्रकार. दुसरा आत्महत्या. तिसरा अकाली मृत्यू येतो. मरायचं वय नसतं, काही नसतं, पण काही अपघाती येतं, काही एखादी रोगराई येते. हा मरण्याचा कितवा प्रकार आहे? तिसरा. आणि चौथा नैसर्गिक मृत्यू आहे. कदाचित हे 3 नाही आले तरी माणूस अमर थोडीच आहे. कोणी हत्या नाही केली, आत्महत्या नाही केली किंवा अकाली मृत्यू आला नाही म्हणजे मरतच नाही का? माणूस मरतो ना. एक काळ आहे, तेवढं काळ संपला की तो एक मृत्यू. हे 4 प्रकार झाले सामान्य लोकांचे. सत्पुरुषांचे 4 प्रकार आहेत: आत्मत्याग, आत्मसमर्पण, समाधी आणि दिव्य निर्याण. आत्मत्याग काय आहे? आत्मत्याग म्हणजे अनशन व्रत घेऊन देह संपवणं. बाबा याला शास्त्रात परवानगी आहे, कलियुगामध्ये नाहीये. कलियुग आपल्या त्या निर्णय सिंधूच्या शेवटी प्रकरण येतं, कली निषेध प्रकरण. वानप्रस्थ आश्रम कलियुगात नाही, पुत्रिका धर्म कलियुगामध्ये नाही, अनुलोम विलोम कलियुगामध्ये नाही, तसं हे प्रायोशन सुद्धा कलियुगामध्ये नाही म्हणतात. हा जैनामध्ये चालू आहे, जैन समाजात ते चालू आहे. त्याला संतारा म्हणतात. ते अन्न पाण्याचा त्याग करतात आणि देह संपवतात. हा झाला आत्मत्याग. साधूचा दुसरा प्रकार आहे आत्मसमर्पण. बरं ऐका, ह्याच्यामध्ये 3घांचं नाव आहे. म्हणजे बघा,
साधूचं आत्मसमर्पण, सतीचं आत्मसमर्पण आणि शूराचं आत्मसमर्पण. त्याला पक्क माहित असतं ही जर सीमा मी ओलांडली तर पुढून बाण येण्याची, आपलं आताच काळ ते सोडून द्या, आता गोळी येईल, बाम येईल, एखादा तोप गोळा येईल आणि माझा मृत्यू होईल, तरी तो पुढे जातो का? देशाकरता आत्मसमर्पण करतो. कालबाह्य रीती झाली पण आठवणी एका उडी घाली म्हणे तो का, सती आत्मसमर्पण करते. आणि साधू सुद्धा वेळ प्रसंगी समाजाकरता आत्मसमर्पण करतो. देह कष्टविती परोपकारी म्हणजे काय? आत्म हो परोपकाराय इदम शरीरम, याच्याकरता विस्तार न करता वृत्तासुराला मारण्याकरता वज्र पाहिजे होतं. त्या वज्राकरता हाड कोणी दिले? दधीची ऋषींनी आपले हाड दिले. हा साधूचा कितवा प्रकार आहे? आत्मसमर्पण, आत्मत्याग, आत्मसमर्पण. समाधी म्हणजे ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ यांचे काय आहे? समाधी. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबा राय, संत मीराबाई, हो संत नरहरी महाराज यांचं दिव्य निर्याण. आपण सगळे वारकरी आहेत, ओके चर्चा म्हणून. ज्ञानोबाराची समाधी कुठे आहे? लवकर बोला. सोपान काकाची कुठे आहे? सासवडला, अगदी बरोबर. निवृत्तीनाथाची कुठे आहे? त्र्यंबकला. नामदेवरायची कुठे आहे? पंढरपूरला, अगदी बरोबर, महाद्वारातच. नाथांची कुठे आहे? तसं नरहरी महाराज, नरहरी सोनार महाराज यांची समाधी कुठे आहे? समाधी नाही का? कुठे? नरहरी महाराजाची समाधी कोणती माहिती? पंढरपूरचा पांडुरंगाचा जो विग्रह आहे त्याची कंबर हीच नरहरी महाराजाची समाधी. नामदेवाचं प्रमाण आहे बाबा त्याला. नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी आणि नरहरी वनमाडी एक झाली. हे दिव्य निर्याण. असे असे प्रकार आहेत चार. पण कोण्या का प्रकारानं होईना पण देह सोडावा लागतो. पण ऐकलं का? तुम्हा आम्हाला देह काळाकडे द्यावा लागतो, मग जावं लागतं. पण परमात्मा आपल्या भगवत भक्तांना नेदी आणि काची, आपलं नेदी आणि काशी, मेदी काळाची, नेदी काळाची सेवकाशी. अति सेवकाशी. तो का म्हणे अशी ब्रिदावळी नाही. ह्याचे एक चरण पाहिजे बघा मला शेवट. पंढरीशी जारे आल्यानो तो का म्हणे नेदी आणि कांचे हाती. हा तो का म्हणे नेदी आणि काचे हाती आणि बैसला तो चित्ती निवडेना. किंवा महाराज म्हणतात तो का म्हणे आता येतील न्यावया अंगी आपुलिया मायाबा. काढाल नाही ते तुकोबराच्या समाधी, आपलं निर्याण प्रसंगात एक चरण आहे. नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया. ते गमशीर प्रकरण आहे. हे चरण आहे गमशीर. न्यायला कोण आलेत? देवानी संत. पहिलं दिसतील भार दिंड्या पताका पार आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुना सुख वाटे मना डोळे बाया स्फुरती उठले गजर नामाचे दळ भार वैष्णवांचे. वैष्णव आले, देव आलाय. आणि मग वैष्णव आले, देव आले, तर तुकाराम महाराजाला घाबरायची काय गरज? आणि देवानी नाभी नाभी का बरं म्हणावं त्यांना? याचं उत्तर तुकोबराच्या वंशात गोपाळ महाराज होऊन गेले. त्याने तुकोबराचं चरित्र लिहिलंय. पण त्या गोपाळ महाराजांनी संगतीला गोड लावली. नाभी नाभी भक्त रायाची. काय झालं म्हणे? जेव्हा तुकोबरायला वैकुंठाला निघायला देव निघाले तेव्हा देवाबरोबर सगळे येतात. कोण कोण येतात? पंढरी होणे आले कैसे, पुंडलिक देव सरिषे, ज्ञानदेवा सवे नामा असे आणि विष्णू भक्त अपार, ध्रुव प्रल्हाद अंबऋषी, रुक्मांगद सूर्यवंशी आणि ऋषी मुनी तापशी. सगळे सगळे येतात. त्याच्यात यमही येतो. आणि हा सगळा वैष्णवांचा समुदाय जेव्हा तुकोबराला न्यायला येऊ लागला तेव्हा तुकोबराला यम दिसला. त्या समुदायात कोण दिसला? यम दिसला. म्हणे यम दिसला आणि तुकाराम महाराजाला भीती वाटायला लागली. हा अरे भीती कशाची? मृत्यूची, काळाची भीती नाही. मग आयुष्यभर परमार्थ केला आणि या काळाच्या हाती जायला लागलो मी, माझं परमार्थ चुकलं की काय, अशी भीती वाटू लागली. म्हणून देवानं सांगितलं नाभी नाभी भक्तराया नाभी. तुकोबा घाबरू नका, यम तुम्हाला न्यायला नाही, तुमची पायरी व्हायला आलेला आहे. पायरी व्हायला. मग सांगायचं तात्पर्य, तुम्हा आम्हाला सगळं न्यायला कोण येणार आहे? काळच येणार आहे. आणि तो काळ घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, किती अवकाश आहे? अर्धा पाऊण तास राहिलेला आहे. तो घडी घडी काळ वाट पाहतो. अजून काय पाहतो म्हणे? पाहे पाक एवढा पसरला असे चवडा करून या माझी वडा आकार गज. म्हणजे तू एवढा तयारीत आहे
तो काळ आपल्याला घ्यायला. घडी तर पाहिलेलीच आहे, पण त्याने आ सुद्धा करून ठेवलेला आहे. कदाचित वेळ भरली ना, आ करायला वेळ लागला तर त्याने आ केला म्हणे. केवढा आ केला, त्याला उदाहरण सांग. पाणीपुरी खाल्ली का त्यांनी? पाणीपुरी